आपण चिकन पकोडे बनवण्यासाठी आपण पेस्ट तयार करणार आहोत। त्यासाठी आपण लसणाच्या 15 ते 20 काड्या घेतलेल्या आहेत, 2 आल्याचे मीडियम साईजचे तुकडे घेतलेले आहेत आणि 10 ते 12 मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत। आला लसूण आणि मिरचीचे बारीक तुकडे तयार करा। आपण आल्या लसणाची पेस्ट काढून घेत आहोत। चिकन पकोडेसाठी आपल्याला लागणारं साहित्य अर्धा किलो चिकन आहे, मैदा आहे, व्हिनेगर आहे, सोया सॉस आहे, ग्रीन चिली सॉस आहे, रेड चिली सॉस, मीठ, आला लसूण मिरचीची पेस्ट, फूड कलर, अंड आणि कॉर्नफ्लॉवर। चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपण अर्धा किलो हे चिकन पहिले टाकत आहोत बाउलमध्ये। नंतर 1 चम्मच व्हिनेगर टाकत आहोत, 1 चम्मच सोया सॉस, 1 चम्मच ग्रीन चिली सॉस, 1 चम्मच रेड चिली सॉस आणि आपण आला लसूण मिरचीची पेस्ट केलेली आहे ती संपूर्ण टाकत आहोत। आणि आता टाकत आहोत मैदा 8 चम्मच आपण मैदा टाकलेला आहे, तर 4 चम्मच आपण कॉर्नफ्लॉवर टाकत आहोत आणि 1 अंड टाकत आहोत आणि चवीनुसार आपण मीठ टाकतो, थोडं 1 चम्मच टाकलेलं आहे। आता आपण सर्व साहित्य टाकलेले आहेत। आता मस्तपैकी एकजीव करून घेत आहोत सर्व साहित्य आणि थोडासा फूड कलर टाकत आहे, रेड कलर येण्यासाठी फूड कलर टाकत आहे, अर्धा चम्मच फूड कलर। आपण हा सर्व बॅटर केलेला आहे। आता आपण 1 तास मॅरिनेटसाठी हा फ्रीजमध्ये ठेवू शकतो, बाहेर ठेवला तरी चालेल। 1 तास आपल्याला 1 ते 1.5 तास झालेला आहे मॅरिनेट करून। चिकन आपण मॅरिनेट केलेलं, आता तेल तापलेलं आहे त्याच्यात टाकतो। चिकन आपण सोडत आहोत फ्राय करण्यासाठी। आता चिकन आपला फ्राय करत आहोत। फ्राय शिजल्यानंतर आपण काढून घेणार आहोत। पण चिकन फ्राय होत आहे आपला, 5 मिनिटे ते 10 मिनिटे आपला फ्राय करायचं आहे। मध्यम आचेवर फ्राय। चिकन आपला आता फ्राय होत आलेलं आहे। आता आपल्याला 2 मिनिटात लागतील, 2 मिनिटानंतर आपण चिकन काढून घेणार आहोत। आता पहिली आपली बॅच रेडी झालेली आहे, आता काढून घ्यायचं आहे आपल्याला। चिकन मधलं ऑइल सर्व गाळून घ्यायचं आहे। दुसरी बॅच मधलं आपण चिकन टाकत आहोत।
आता आपली दुसरी बॅच झालेली आहे, फ्राय केलेली आहे. तर त्याला ऑइल काढायचं आहे. फ्राय चिकन पकोडा म्हणून आपला चिकन पकोडा रेडी झालेले आहेत. आता एवढी क्वांटिटी झाली आहे अर्धा किलोची. तुम्ही घरी बनवले असले तर तुम्ही ट्राय करू शकता घरी आणि आम्हाला कमेंट करून सांगू शकता.